पिंकी काय आहे ग? मग काय, दिस इज ऑल युअर फॉल्ट. तुला काय गरज होती ग लग्न करा म्हणून असं दोघांना सांगायची? कुणाला विचारलंच नाही, कुणाला कन्सल्ट केला नाहीस, सगळं स्वतः सोडून मोकळी झालीस. करा आता लग्न कॅन्सल. क्यों? कैंसिल क्यों करेंगे? कार्तिकी बरोबर बोलतीये. आमच्या या लग्नामुळे जर घरावर संकट येणार असेल तर हे लग्न न केलेलंच बरं. चालू आई, नाही, बरोबर आहे बाळा. नाही नाही बाळा, माझ्यात आता ताकद नाहीये. पिंकी पिंकी कळवून टाक सगळ्यांना, हे लग्न होणार नाही. हे लग्न होणार ठरलेल्या दिवशी आणि ठरलेल्या वेळी. अगं पण ते गुरुजी काय म्हणाले ऐकलं खोटं नाही. बोलत होते ते. हे जे कोणी व्यक्ती होते ना ते फ्रॉड होते. हे बघ, मगाशी वाद नको म्हणून मी काहीही बोलले नाही. कशावरून? ते काय म्हणाले आठव? बाबाच्या पत्रिकेत पुन्हा लग्नाचा योग नाहीये. पुन्हा. मला सांगा, जर ते खरे ज्योतिषी असते तर त्यांना आधीच नाही का कळालं असतं की बाबाचं लग्नच झालेलं नाहीये? तर पुन्हा लग्नाचा प्रश्नच कुठे येतोय? यार, ये तो मैंने सोचा ही नहीं. तेच तर. आपण विचार न करता, समोरच्याचं नीट ऐकून न घेता कन्क्लुजनवर येतो. म्हणजे त्या पारुबाईने कोणीतरी झोलर माणूस आणून मुद्दाम हे लग्न. ते कळेल आपल्याला नंतर. सोड ना. आई, त्या काकू कशावरही विश्वास ठेवतात, पण आपण तसे आहोत का? हे बघ, आपण कुठल्याही अंधश्रद्धेला बळी जायचं नाहीये. कुणीही यावं आणि आपला आनंद हिसकावून घेऊन जावं इतके कमकुवत नाही होत आपण. हे लग्न होणार आणि ठरलेल्या दिवशी आणि ठरलेल्या वेळीच होणार. काय झालं बंटी साहेब, एवढ्या अर्जंटली बोलवून घेतलं? कारण कामच तसं अर्जंट आहे. आरके सरांनी सांगितलंय काम आजच्या आज पूर्ण झालं पाहिजे. पण काय काम आहे बंटी सर? विश्वास एकबोटे मुंबईत आलाय. कोण हा विश्वास एकबोटे? अरे येड्या, आरके सरांची फिल्म बंद पडली ना, त्याचा प्रोड्युसर. ज्याच्याकडे पैसे नाहीत ना आणि फिल्म बंद पाडलेत ना, तो. पैसे नाहीत आणि म्हणतो आणि सिंगापूरला फिरायला गेला ना, तो. विश्वास एकबोटे मुंबईत आलाय. हा त्याच्या घरचा पत्ता. त्याच्या घरात घुसणे एवढं सोपं नाही बंटी साहेब. माहितीये मला. त्याच्यावर ना नजर ठेवायची, नजर. कळलं? त्याला उचलायचं आहे आणि हे सगळं काम आजच्या आजच करायचंय. फोटो तुमच्या मोबाईलवर पाठवलाय. कळलं? समजलंय ना? होय सर. तुला रे? हो. चला निघा आता. थांबा.
फोटो लगेच डिलीट करायचा. निघा. नवीन जॉब शोधायला सुरुवात कर. का? मला असं वाटतं की तुला राघवचं काम मॅनेज करण्यात फारसा इंटरेस्ट राहिलेला नाहीये. तुला हे किडनॅपिंग, एक्स्टॉर्शन हे सगळं आवडतंय, हो ना? हे बघ, आपल्याला जे आवडतं तेच काम करावं आपण. आम्ही राघवसाठी दुसरा मॅनेजर शोधतो. आईसाहेब, अहो आरके सरांनी सांगितलंय की त्याला धरायचा आणि उचलून. तुम्ही ज्याला उचलायच्या गोष्टी करताय ना, तो कोणी साधा सुद्धा माणूस नाहीये. एक खूप मोठा प्रोड्युसर आहे. उद्या जर राघवच्या अगेन्स्ट त्याने कंप्लेंट केली तर काय होईल याचा विचार केलाय? किडनॅपिंगच्या केसमध्ये राघवला अरेस्ट होऊ शकते. मूर्ख. मग आता काय करू आईसाहेब? तू काहीच करू नकोस. अहो पण जे करायचं ते मी करेन. निघ आता.